हॉटेलमधून आम्हाला चेकआउट करायचं होतं, पण त्यापूर्वी आम्ही सकाळी लवकर उठलो, छान असे फ्रेश झालो आणि हॉटेलमध्येच दत्ताचं मंदिर आहे आणि आज वार पण छान आहे, गुरुवार. तर म्हटलं आज इथे दत्ताचं दर्शन घेऊयात. तर इथे झाड होतं जास्वंदीचं, तिथून 2-3 फुलं घेतली आम्ही आणि ते वाहिली आहेत आणि गाडीमध्ये पण गणपतीची मूर्ती आहे, तर तिथे एक फूल वाहिलं. त्यानंतर ओवीने मी दर्शन घेतलं छान असं आणि मग नाश्ता करण्यासाठी गेलो. तर नाश्ता वगैरे करून आम्हाला लगेचच चेकआउट करायचं होतं. तर नाश्ता देखील छान होता. तो खाऊन झाला आमचा आणि आम्ही आता इथे महाबळेश्वरला बाय-बाय करत आहोत आणि आमच्या ट्रिपचा पण हा शेवटचा दिवस होता. तर मी सगळ्यांनाच आता इथे बाय-बाय करत आहे आणि महाबळेश्वरवरून उतरताना इथे मॅप्रो गार्डनला जाणार नाही असं तर शक्यच नाही आहे, कारण मागच्या फेरीला पण आम्ही इथे अचानक आलो होतो. मात्र यावेळेस आम्ही ठरवलंच होतं, की आपण जेव्हा पण महाबळेश्वरवरून उतरू तेव्हा मॅप्रोला जाऊयात. तर इथे बऱ्याचशाच गोष्टी टेस्ट करण्यासाठी देत होत्या आणि मग जशा आवडत होत्या तर मुलींना आवडल्या तरच मी घेणार होती. माझं काय एवढं हे नव्हतं, काहीही घ्या, फक्त तुम्हाला आवडलं पाहिजे. कारण घरी गेल्यानंतर ते गोष्ट शिल्लक राहता कामा नये, संपली पाहिजे यासाठी. तर इथे मुलींना जे जे आवडलं ते सर्व घेतलेलं आहे. आता इथे खूप छान छान असे ज्यूस होते, तर ते तर आवडलेच होते म्हणून ते घेतले आणि हा जो गेम आहे तर तो काय मला एवढा खास आवडला नाही म्हणून आणि मुलींना पण नव्हता खेळायचा म्हणून मग तो नाही खेळता आम्ही बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर महाबळेश्वरवरून स्ट्रॉबेरी तर घ्यायचीच होती, तर मग इथे आम्ही स्ट्रॉबेरी घेण्यासाठी गेलो. तर त्या मावशी मला टेस्ट करण्यासाठी देत होत्या. तर मोठ्या ज्या स्ट्रॉबेरी जास्त होत्या तर त्या थोड्या आंबटच लागत होत्या आणि त्याहून थोड्याशा छोट्या होत्या तर त्या छान अशा गोड होत्या. त्या घेतल्या आणि प्रवासामध्येच आम्ही त्या खाल्ल्या, कारण घरी येईपर्यंत तर स्ट्रॉबेरी तेवढी छान राहत नाही. तर आता आम्ही ज्या मार्गाने गेलो होतो तर त्या मार्गाने न उतरता आम्ही आता लोणावळा घाटामधून उतरणार होतो. पुढे आल्यानंतर घाटामध्ये छान असं वडापाव गरम काढताना दिसला, तर पहिले मिस्टरांना म्हटलं की वडापाव घेऊयात. तर तिथे न घेता पुढे आलो. पहिले गाडीसाठी आम्हाला भरायचं होतं CNG, ते घेतलं आणि मग पुढे एका हॉटेलवरती थांबवलं. तर तिथे पण छान असे गरम गरम वडापाव बनवत होते. मस्तपैकी गरम वडापावावरती ताव मारलेला आहे आम्ही आणि आता इथे पुन्हा बोगदा लागलेला आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर लोणावळा लागला. तर लोणावळा चिक्की घेण्यासाठी थांबलो आहोत आणि चिक्की देखील त्यांनी आम्हाला टेस्ट करण्यासाठी दिली होती. तर इथे मी मिक्स अशी चिक्की घेतली आणि पुढचा प्रवास आता सुरू केलेला आहे. जशी जाताना आम्हाला उत्साह होता तसाच आता येताना देखील होता, कारण मनामध्ये छानशा आम्ही अशा 4 दिवसाच्या महाबळेश्वरच्या आठवणी घेऊन चाललो होतो. पुढे आल्यानंतर पुन्हा मिस्टरांनी इथे CNG भरलेलं आहे. उद्यापासून मिस्टरांना पुन्हा कामावर जायचं होतं. तर अशा पद्धतीने आमची महाबळेश्वरची ट्रिप झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.